ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन हा सचिनला चांगलाच धडा शिकवणार, तर महिपत याच्यासमोर साक्षीचं दुसरं रूप येणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता जी सायली असते तिला म्हणजे भूतकाळातल्या लहानपणीच्या तन्वीच्या ज्या काही आठवणी आठवत असतात त्या सगळ्या ती सांगत असते. कशी तिला तन्वी घरात फिरताना दिसते, कशी ती तिला घरामध्ये खेळताना बागडताना दिसते. सायली हे सगळं सांगत असताना म्हणते की मला कळतच नाही की मला हे सगळं नेमकं कोणाचं आठवतं येते, पण ह्या घरात ना मला सतत आपल्या ते सगळं आठवत राहतं. आणि मग सायलीला त्रास व्हायला लागतो. ती म्हणते मी वर जाऊन जरा आराम करते, पडते. सायली तिकडनं आता उठायला लागते. त्यावेळी आता पुन्हा तिला काही गोष्टी आठवतात आणि पुन्हा ती सांगते. ती म्हणत असते की त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आठवतं आहे ना, मी पूर्णाजीचा चष्मा लपवला होता. ते सुद्धा मला माहीत नव्हतं की तिथे तन्वी लपवते. तरीही मी तिथे तो चष्मा कसा लपवला मला खरंच काहीच कळलं नाही. त्याबरोबर मग ती म्हणत असते आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्या दिवशी मला पूर्णाजीने तन्वीचे लहानपणीचे फोटोसुद्धा दिले होते. ते फोटो मी घेतले आणि जेव्हा मी ते फोटो बघत होते ना तेव्हा तर मला ते फोटो बघूनसुद्धा काहीतरी वेगळे पण जाणवत होतं खरंच. मग लगेचच आता सायली म्हणते मी वरती जाऊन आराम करते आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग आता प्रताप हा म्हणू लागतो की हे कसं शक्य आहे. नाही म्हणजे तन्वी आणि सायली ह्या दोघी तर एकीमेकीला कधी भेटलेल्याही नाही आहेत, मग तरीही या दोघींमध्ये हे इतकं साम्य कसं काय असू शकतं. नाही नक्कीच काहीतरी वेगळं वाटतं आहे मला. त्यावर मग कल्पना म्हणते अहो वेगळं वाटतं आहे बोलताय. बरोबर आहे, सध्या आता सायलीला तन्वी म्हणून पूर्ण आजींसमोर वावरायचं आहे ना, त्यामुळे अर्जुनने सायलीला तन्वीच्या बालपणाच्या गोष्टी सांगून ठेवल्या असतील जेणेकरून सायलीला हे सगळं प्रकरण जड जायला नको. काय बरोबर ना रे अर्जुन, तू सायलीला तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी सांगून ठेवल्यास ना, जेणेकरून सायलीला तन्वीचं नाटक करणं सोपं जावं. पण एका अर्थी हे बरंच झालं. त्यामुळेच तर सायली ही पूर्ण आजींच्या प्रत्येक परीक्षेत पास होऊ शकते, नाहीतर मग काय झालं असतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो मॉम प्लीज 1 मिनिट ब्रेक घेशील का. नाही म्हणजे तू म्हणतेस की मी सायलीला तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी वगैरे सांगितल्या. अगं मॉम, पण मी सायलीला सांगण्यासाठी मुळात मला तर तन्वीचं बालपण आठवायला हवं ना. त्यावर कल्पना म्हणते अरे हो, अर्जुन आणि तन्वी तर सोबतच लहान होते. अर्जुन म्हणतो मॉम अगं असं नाही की मला लहानपणीची तन्वी आठवतच नाही, आठवते, पण मला ती अगदी थोडीशी आणि पुसट आठवते. सायलीला ह्या ज्या काही गोष्टी आठवत आहेत किंवा तिला ह्या ज्या काही गोष्टींचे भास होत आहेत ना त्यातलं काहीही मी तिला कधीच सांगितलेलंच नाही आहे. रादर आम्हा दोघांमध्ये तन्वी हा टॉपिकच कधी नसतो. इवन तुला माहिती आहे का, पूर्ण आजीने तिला फोटो दिलेत असं तिने तुला मगाशी सांगितलं. ते फोटोजसुद्धा मी तिला सांगितलं की तू पूर्ण आजीला परत करून टाक. त्या तन्वीचे फोटो तुझ्याकडे ठेवूनच घेऊ नकोस. उगाच ते फोटो तुझ्याजवळ राहिले तर सतत तुला म्हणजे त्या तन्वीमुळे त्रास होत राहील आणि म्हणूनच मी ते फोटोजसुद्धा तिला परत करायला सांगितले. मग मॉम हे एवढं सगळं असताना मला कळतच नाही आहे की नेमकं सायलीला तन्वीचे भास होत आहेत तरी कसे, काय गडबड आहे काय नाही, मला काहीही कळत नाही आहे मॉम. म्हणजे या आधीसुद्धा सायलीने 2-3दा मला हे सगळं सांगितलं, पण नेमकं सायलीला असं का होतं खरंच मला कळत नाही आहे. त्याबरोबर मग कल्पना आता अर्जुनला आलेलं टेन्शन बघून म्हणते अरे अर्जुन, बाद झालं, इतका उगाचच जास्त विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. अरे योगायोग म्हणतात ना, तो हाच. सायलीला कदाचित योगायोगाने या गोष्टी आठवत असतील. आता कल्पना अर्जुनच्या मनाची समजूत घालण्यासाठी तर योगायोग ह्या शब्दाचा वापर तिथे करते, पण कल्पनालाही प्रश्न पडतो की इतका योगायोग कसा काय असू शकतो. सायलीला इतक्या सर्व गोष्टी कशा काय आठवत असतील, इतकं साम्य कसं असू शकतं ना. सायली हिच्याबरोबर नक्की हे काय घडतं आहे हा प्रश्न कल्पनालासुद्धा पडतो आणि कल्पनासुद्धा आता तिच्या विचारांमध्ये व्यस्त होऊन जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायली हिला पूर्णाजी गळ्यातली चेन देतात. आता पूर्णाजीने ती चेन दिल्यानंतर सायलीला काहीतरी वेगळं जाणवत असतं.
पुन्हा तिला भूतकाळाची आठवण येऊ लागते. अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्णा आजीने सायलीच्या म्हणजेच खऱ्या तन्वीच्या गळ्यातसुद्धा अशीच चेन घातली होती आणि सायलीला आता तोच प्रसंग सतत आठवत असतो. ती विचार करते की मला हा प्रसंग या आधीसुद्धा माझ्याबरोबर घडला आहे असं सारखं का वाटतंय. खरंच नेमका मला हा सर्व त्रास का होतो, काय गडबड आहे ही सगळी, असं सायली आता विचार करत राहते. पण सायलीला तिच्या प्रश्नांची उत्तरं काही सापडत नसतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे फायनली सचिनने अण्णांची बेल केलेली असते आणि आता अण्णांना बेल करण्यासाठी तो तिथे एका मोठ्या वकिलाला घेऊन गेलेला असतो. आता तिकडे तो वकील आणि सचिन सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो आणि त्यानंतर सचिन महिपतला म्हणतो, चला अण्णा मी तुम्हाला घरी घेऊन जातो. सचिन आणि महिपत हे दोघंजणं महिपतच्या राहत्या घरी येतात. तिथे आल्यानंतर महिपत विचारतो, माझी साक्षी कुठे. सचिन म्हणतो, एकच मिनटं, लगेच बोलावतो तिला. आणि सचिन आतमध्ये जातो आणि साक्षीला सांगतो, साक्षी मी अण्णांना घेऊन आलो आहे, चल लवकर. साक्षी बाहेर येते अण्णांच्या समोर. अण्णा म्हणतात, ए पोरगी तू कोण आणि माझी लेक कुठे आहे साक्षी. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, अण्णा अहो असं काय करताय, साक्षी कुठे हे तुम्ही साक्षीलाच कसं विचारू शकता. त्यावर महिपत म्हणतो, काय बोलतोय सचिन, तुझ्या तरी लक्षात येत आहे का. सचिन म्हणतो, अण्णा हो तुम्हाला कळत नाही आहे का, ही तुमची लेक तुमची साक्षी तुमच्या समोर तर उभी आहे. त्यावर महिपतला आता हे ऐकून धक्का बसतो. सचिन त्याला सांगत असतो, ओ सॉरी अण्णा, अहो तुम्हाला तर काहीच गोष्टी माहीत नाही आहेत ना. सांगतो मी तुम्हाला सर्व गोष्टी अगदी सविस्तर सांगतो. अण्णा अहो ही तुमची लेक साक्षी शिखरे, हिने प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली आहे. अण्णा विचारतात, प्लास्टिक सर्जरी आणि ती कशासाठी. साक्षी अगं हे सगळं का केलं आहे तू. त्यावर साक्षी अण्णांना सांगते, त्या अर्जुनने मला ओळखू नये आणि माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. तेव्हा आता महिपतला जेव्हा साक्षी हे सांगते तेव्हा तो म्हणतो, चल मग बरं झालं, एका अर्थी खरोखरच तुझा चेहरा बघून मी सुद्धा तुला ओळखलं नाही. तू माझ्या पोटची पोरगी असून जर मला तुला ओळखू आलं नाही तर मग तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय खाक ओळखणार आहे का तुला. त्यालासुद्धा तू अजिबातच ओळखू येणार नाही आहेस, मला माहिती आहे. साक्षी पोरी तू बिलकुलच काळजी करू नकोस, तो अर्जुन सुभेदार आहे की नाही तो तुझा आता काही बिघडू शकणार नाही आहे. आता तर तुझा चेहराच त्याला ओळखू येणार नाही आहे. तर तोपर्यंत आता इन्स्पेक्टर सावंतांकडून चैतन्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली असते की महिपत शिखरेला इकडे आता सचिन दीक्षित येऊन बेलवर घेऊन गेला आहे. आता हे ऐकल्यावर चैतन्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. चैतन्य विचार करतो, ह्या गोष्टी ताबडतोब अर्जुनच्या कानावरती घातल्याच पाहिजे. चैतन्य लगेचच अर्जुनकडे येतो आणि आता तो अर्जुनला सांगत असतो, अर्जुन तुला माहिती आहे का काय झालं आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो, काय झालं आहे. त्यावर चैतन्य त्याला सांगत असतो, अरे अर्जुन आपल्या अस्मिताताईच्या नवऱ्याने त्या नालायक सचिनने त्या महिपत शिखरेला तुरुंगातनं सोडवलं आहे, ते सुद्धा बेलवरती. त्यावर अर्जुन म्हणतो, काय बातमी पक्की आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, हो. चैतन्य सांगतो, हो बातमी अगदी पक्की आहे. अर्जुन अरे मला आत्ता सध्या इन्स्पेक्टर सावंतांनी कॉल केला होता आणि त्यांनीच मला सांगितलं हे सगळं, त्यामुळे बातमी अगदी 100% खरी आहे. त्याबरोबर हे ऐकून सायली म्हणते, अरे बाप रे, आता तो महिपत बाहेर आला म्हणजे आपल्या डोक्याचं टेन्शन आणखीन जास्त वाढलं. मला तर ना कळतच नाही नेमकं हे सगळं असं का घडतं. आपल्या घरावरचं एक संकट गेलं की दुसरं संकट गेलं की तिसरं संकट, असं तयारच कशासाठी असतं. आपण आता एवढ्या अडचणीतून कसं बसं करून त्या प्रियाला घरातनं हकलवून लावली, आपलं घर मोकळं केलं, तर आता पुन्हा हे महिपत नावाचं नवीन संकट आपल्या घरावरती चालून येतच आहे. अहो आता काय होईल पुढे. नाही म्हणजे हा महिपत बाहेर सुटून आला आहे म्हटल्यावर याच्या मनात सुडाची भावना असेल, हा आपल्या फॅमिलीला तर काही त्रास देणार नाही ना, हा काही करणार तर नाही ना. त्यावर आता अर्जुन ताबडतोब सायलीला शांत करतो आणि म्हणू लागतो, बायको हे बघ प्लीज रिलॅक्स, शांत हो. उगाचच्या उगाच तुला एवढा विचार करण्याची ना काहीही गरज नाही आहे. आणि तो महिपत शिखरे तो काहीही करू शकणार नाही आहे, आपलं तो काही बिघडवू शकवणार नाही आहे. मी आहे ना तुझ्याबरोबर, तू कशाला काळजी करतेस. डोंट वरी, काय करायचं ते मी बघून घेतो. सध्या फक्त तू तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे, बस, दॅट्स इट. त्यापेक्षा जास्त तू आणखीन कसलाही विचार करू नको, अगदी कसलाच नाही, समजलं का तुला. बाकी काय करायचं ते बघायला मी आहे ना, तू निश्चिंत राहा, निवांत राहा, असं आता अर्जुन सायलीला सांगतो. त्यानंतर मग तो चैतन्याला म्हणत असतो,
चैतन्य, सगळ्यात अगोदर एक काम कर, नेमकी महिपत शिखरेला नक्की बेल कुणी मिळवून दिली आहे ते शोधून काढ. नाही म्हणजे आपल्याला कन्फर्म नाव माहिती असायला पाहिजे, जी माहिती आपल्याला पोलीस स्टेशनमधनंच मिळेल. आणि त्याबरोबर हे नक्की कुठल्या वकिलाने घडवून आणलं आहे हे सुद्धा बघ. कुठल्या वकिलाची त्या सचिनने मदत घेतली होती ते सगळंसुद्धा आपल्याला कळायला हवं. त्यानंतर मगच आपण पुढच्या स्टेप करू शकतो. आणि हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तो महिपत शिखरे जरी सुटला असला तरी आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवून राहावं लागेल, कारण तो कधी काय करेल आणि कधी काय नाही याचा काहीही नेम नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती असायलाच हवी. असं होता कामा नये की आपली नजर सुटली आणि त्याने काहीतरी नको तो कार्यक्रम परत करून ठेवला. कळतं आहे ना? त्याबरोबर चैतन्य होकार देतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको डोंट वरी, मी आहे ना. मी असताना तुला कसलीच काळजी करायची गरज नाही. मी तुला आणि आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट व्यवस्थित करेन. कोणाला काहीही होऊ देणार नाही. तू निवांत निश्चिंत राहा. त्याबरोबर मग आता इकडे प्रताप म्हणत असतो, मला कळत नाही आहे ह्या सचिनचं नेमकं चाललं आहे तरी काय. ऑलरेडी स्वतः वाढवून ठेवलेला उपद्व्याप काही कमी आहे का? तर आता त्या महिपतलासुद्धा जेलच्या बाहेर काढलं आणि आपल्या बोकांडी सोडलं. नाही, खरंच हा सचिनना कधी सुधारूच शकत नाही, हेच काय ते अंतिम सत्य आहे. त्याबरोबर आता अस्मिताला हे सगळं ऐकून वाईट वाटतं आणि गिल्टसुद्धा येतं. अस्मिता म्हणते, अर्जुन, सायली, खरंच सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे खरं बघायला गेलं तर तुम्हाला माझ्या नवऱ्यामुळे हा इतका सर्व त्रास सहन करावा लागतो. खरं तर सचिनला कळायला हवं, सचिनने या सर्व गोष्टी करायला नको आहे. पण काय करू, त्या मूर्खाला काही कळतच नाही आहे. मी तुमची माफी मागते सचिनच्या वतीने. काहीही झालं, कितीही नालायक असला, कसाही असला, तरी आफ्टर ऑल तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, यासाठी खरंच माफ करा मला. सचिन हे असं विचित्र वागेल हे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला वाटलं होतं की सचिनचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण नाही, सचिनचं माझ्यावर प्रेम वगैरे काहीही नाही आहे. सचिन तर माझ्याबद्दल काही विचारही करत नाही. असं कळायला उशीर झाला, पण फायनली माझ्यापर्यंत सचिनबद्दलचे सगळे गुण पोहोचले. अर्जुन, सायली, खरंच सॉरी. आणि जर यावेळी सचिनकडून तुम्हाला काही त्रास झाला ना त्या महिपत शिखरेमुळे, तर तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्या आणि सचिनला तुरुंगात वगैरे घालवा. आणि यावेळी माझा अजिबात आक्षेप नसेल. त्यावर अर्जुन म्हणत असतो, डोंट वरी अस्मिताई, ते सगळं कसं आणि काय करायचं ते अगदी व्यवस्थित मी बघून घेईनच. त्याचा फार विचार तू करू नकोस. तू फक्त सध्या तुझी आणि तुझ्या बाळाची व्यवस्थित काळजी घे. सध्या या सर्व गोष्टींमुळे तुझ्या बाळाकडे तुझं दुर्लक्ष होतं आहे. त्याला व्यवस्थित तुझा वेळ दे. सचिनचं काय, त्याची काळजी तू करू नकोस. त्याला कसा बघून घ्यायचा ते मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. मी बघतो त्याच्याकडे. यू ऑल आर डोंट वरी. डॅड, तुम्ही घरी असाल तेव्हा घरामध्ये काळजी घ्या. आणि सायली, तू आणि पूर्ण आजीलासुद्धा सांग, तुम्ही दोघींनीही कुठेही बाहेर जायचं नाही. तू प्रेग्नंट आहेस, तू रिस्क घेऊ नको. आणि पूर्ण आजीचं एज जास्त आहे. पूर्ण आजीला जरी आपल्या अंगणात राऊंड मारायचे असले तरीसुद्धा त्यासाठी विमलताईला बरोबर घेऊन जायचं. समजलं? त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे जो सचिन असतो तो विचार करतो, चला आता या महिपतला तर सोडवून झालं, पण आता लागलं पाहिजे ते सुभेदारांच्या मागे. नाही म्हणजे त्या अस्मिताने माझ्याकडे पोडगी मागितली जरी असली तरीही थोडीच मी तिला पोडगी वगैरे काही देणार आहे. मी तर तिला पोडगीचा सुद्धा देणार नाही. पण त्यासाठी मला तिची वाईट बाजू कोर्टाला दाखवावी लागेल. आणि तिची वाईट बाजू जर मला कोर्टाला दाखवायची असेल तर तिच्याबद्दलचे पुरावे माझ्या हातात असायला हवे. आणि तिच्याबद्दलचे पुरावे मला मिळवायचे असतील तर मला पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी जावंच लागेल. सुभेदारांकडे जाऊन काहीतरी तमाशे करावे लागतील. अनायसे आत्ता तसंही माझ्याकडे त्या चैतन्याचा आणि अस्मिताचा फोटो आणि एक व्हिडिओसुद्धा आहेच. पण तरीही आणखीन काहीतरी पुरावा असायला हवा, तरच मला फक्त पोडगी नाकारता येईल. त्यामुळे मला जावंच लागेल. मग सचिन पुन्हा एकदा त्या दिवशीसारखा स्पाय कॅमेरा त्याच्यात आता त्या शर्टमध्ये तिथे जो खिसा असतो त्याला लावतो पेनच्या टोपणवरती आणि तो आता आलेला असतो सुभेदारांच्या घरी. आता तिकडे आल्यानंतर आता तिथे हॉलमध्ये विमल असते. विमल म्हणते, सचिन दादा तुम्ही, पण माफ करा सचिन दादा, मला तुम्हाला घरात घ्यायचं नाही आहे असं सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला घरात नाही घेऊ शकत. प्लीज, त्यामुळे तुम्ही जसे आलाय तसेच आल्यापावली परत निघून जा. माफ करा सचिन दादा,
पण खरंच प्लीज प्लीज आतमध्ये येऊ नका, मला तुम्हाला आत नाहीच घ्यायचं आहे, मला माझं काम करू द्या. आणि मग आता ती पुन्हा एकदा तिचं काम करू लागते. पण सचिन काही तिचं ऐकत नसतो, तो पुन्हा घरात येत असतो. त्यावर आता ती सचिनला म्हणत असते, सचिन दादा प्लीज नका येऊ तुम्ही आतमध्ये. त्यावर सचिन आता भडकतो. सचिन म्हणत असतो, आता एक मोलकरीण शिकवणार का मला मी घरात यायचं की नाही ते विसरू नकोस, तू या घरची मोलकरीण आहेस आणि मी या घरचा जावई आहे, त्यामुळे मी या घरात यायचं की नाही हे मला तू शिकवण्याची गरज नाही आहे आणि मुळात मला तुझं काही ऐकायचीही गरज नाही आहे, समजलं ना. विमलताई करतो तर खूप डोक्यावर चढू नकोस, खूप शेफारली आहेस तू, समजलं. चल बाजूला, माझा रस्ता सोड, मला आतमध्ये जाऊ दे. त्याबरोबर मग विमल ही आता वाईट वाटतं विमलला. विमल म्हणते, सचिन दादा हे बघा, तुम्हाला दारामध्ये थांबवून ठेवण्याची मलासुद्धा काही हौस नाही आहे, मी तुम्हाला घरात येऊ नका एवढं म्हटलं कारण मला कल्पना वहिनींनी, प्रतापदादांनी आणि सायली वहिनी, अर्जुनदादांनी, अस्मिताताईंनी सगळ्यांनी बजावून सांगितले. आता इतका गोंगाट ऐकून कल्पना खाली येते. कल्पना आता तिकडे येते आणि म्हणत असते, विमल कसला आरडाओरडा सुरू आहे. विमल म्हणते, ताई सचिन दादा आलेत. त्याबरोबर मग कल्पना खाली येते आणि सचिनला बघते आणि संतापते. कल्पना म्हणत असते, निर्लज्ज आहेस का रे तू, नालायका, तुला लाज वाटत नाही का, की अक्कल नाही आहे तुला. एकच गोष्ट तुला किती वेळा सांगायची, सांगितलं ना तुला आमच्या घरात पुन्हा येऊ नको म्हणून, मग समजत नाही तुला. माझ्या अस्मिताची आणि तुझी डिवोर्सची कोर्ट केस सुरू आहे ना, मग तरीही निर्लज्जासारखा तोंड उचलून आमच्या घरी आलास का परत. हे बघ, उगाच मला तुझ्याबरोबर वाद घालण्यात काहीही रस नाही आहे. आमच्या घरातलं वातावरण चांगलं आहे आणि ते तसंच चांगलंच ठेवायचं आहे मला. उगाच तुझ्यामुळे आमच्या घरचं वातावरण खराब झालं ना तर ते मला चालणार नाही, त्यामुळे आत्ताच्या आत्ता ताबडतोब इकडनं चालता हो, कळलं. त्याबरोबर मग आता विमल म्हणत असते, मी यांना सांगत होते इथे नका येऊ म्हणून, पण यांनी माझं काही ऐकलं नाही ताई. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, अगं ऐकलं नाही कसं, चांगलं खडसावायचं होतंच. त्यावर मग विमल सांगते की ते मला मोलकरीण म्हणाले आणि त्यांनी मला हिणवलंसुद्धा. त्यावर कल्पना म्हणते की ती आमची मोलकरीण नाही आहे, ती आमच्या घरातला सदस्य आहे, त्यामुळे आजच्यानंतर विमलबरोबर विचित्र शब्दात बोलण्याची हिंमत करायची नाही आहे, लायकीत राहायचं सचिन. त्याबरोबर त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि विचारतो, मॉम अगं तू. इतक्यात अर्जुन समोर सचिनला बघतो. सचिनला समोर बघून अर्जुनचं डोकंच फिरतं. सचिन आणि चैतन्य स्टडीमध्ये बसलेले असतात आणि ते आता बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो, तुझ्याच केसवरती काम करतोय, माझ्या अस्मिताईला कसं तुझ्या तावडीतून लवकरात लवकर सोडवता येईल ना यासाठीच प्रयत्न करतोय आणि तरीही तू निर्लज्जांसारखा तोंड उचलून इकडे परत आलायस, निघ इकडनं. त्यावर सचिन म्हणत असतो, मला अस्मी बरोबर राहायचं आहे, मला तिच्यापासून वेगळं नाही व्हायचं आहे. त्यावर मग आता अर्जुन म्हणत असतो, हो का, अस्मिताताई बरोबर राहायचं आहे म्हणून तू त्या साक्षी शिखरेच्या बापाला, त्या महिपत शिखरेला जेलमधून सोडवलास का. त्याबरोबर सचिन आता घाबरतो, बाचकळतो, बावरतो, गोंधळतो. त्याला कळत नसतं की हे सगळं अर्जुनला कसं कळालं. त्यावर अर्जुन म्हणतो, काय झालं काय, हे सगळं मला कळालं, कुठून कळालं, माझ्यापर्यंत या गोष्टी कशा पोहोचल्या, या सर्व गोष्टींचा विचार करत असशील ना. हां, हे बघ काय आहे ना, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, पनवेलमध्ये नामवंत वकिलांपैकी एक आहे. आजही एकही केस न हरल्याचा रेकॉर्ड आहे माझा. त्यामुळे कोर्टमध्ये एखादी माशी जरी येऊन गेली ना तरी त्याचीसुद्धा खबर माझ्यापर्यंत पोहोचते. आणि तू तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चक्क त्या महिपतला सोडवलंस. त्याबरोबर मग चैतन्य म्हणत असतो, काय ना सचिन, तू 2 गोष्टी लक्षात ठेव ज्या तुझ्या बाबतीत ॲप्लिकेबल आहेत. 2 म्हणीच आहेत. पहिली म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, ज्याला कावीळ झालेली असते त्याला अख्खं जग पिवळं दिसतं. आणि दुसरी, ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची, आणि ती म्हणजे जो माणूस नालायक असतो त्याला अख्खं जग नालायक दिसतं. थोडक्यात काय, मांजर डोळे मिटून दूध पित असली तर तिला वाटतं की ती कोणालाच दिसत नाही आहे, पण तिला हे माहीत नसतं जगाचे डोळे उघडे आहेत, आपण जगाला दिसतो. त्यामुळे तू काय कुठे करतोस याचे अपडेट आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात, हे लक्षात ठेवत जा यापुढे. तर प्रताप भडकतात आणि म्हणतात, बास पुरे झालं, काय चाललं आहे तुमचं, तुम्ही सगळे गप्पा कसले मारताय त्या सचिनबरोबर, त्याला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर हिसकवून काढा. आणि तू लक्षात ठेवा, पुन्हा आमच्या उंबरड्याची पायरी चढू नकोस. आणि तुला जरी डिवोर्स द्यायचा नसला ना आमच्या मुलीला, तरी अर्जुन आहे, तुझ्याकडनं डिवोर्स कसा घ्यायचा हे अर्जुनला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे चालता हो, निघ, की हाताला धरून धक्के मारून बाहेर काढायला लावू माझ्या मुलांना.
त्याबरोबर मग मात्र सचिन आता लाचतो आणि ताबडतोब तिकडनं चालता होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. चला तर प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.